बोला छत्रपती शिवाजी महाराज की। चला क्रिकेट पट्टीवर चला। ए शिव व्हिडिओ घे ना। सूरजकडे किंवा आपल्या एकाकडे दिले ना। चला खेळाडूने एका लाईनीमध्ये उभे राहा। दोन्ही संघाचे खेळाडू एका लाईन मध्ये उभे राहा। थोड्याच वेळात उद्घाटन समारंभ सोहळा अर्पण होईल। स्वर्गीय सुरेंद्र उर्फ गट्ट्या लोखंडे श्रद्धांजली चषक 2025 अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या तर्फे आयोजित करण्यात आली आहे। तर सर्व खेळाडूंना अपेक्षा आहे की त्यांनी संयम राखावा आणि शांत चित्तेने टूर्नामेंट पार करावी। उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होत आहे।
बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविराय की जय. उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झालेला आहे. तरी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. वाडा बॉईज विपक्ष श्री 11. नाणेफेकी संपन्न होत आहे. बॉलिंग वाडा बॉईज संघाने नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे आणि पहिल्या 4 ओव्हरचे सामने सर्व होणार आहेत पहिल्या राऊंडचे. तरी सर्व खेळाडूंना अपेक्षा आहे की शांतचित्तेने टुर्नामेंट पार करावी. आणि आता आपल्या मित्र साठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया. कृपया सर्वांनी कॅप आपले रिमूव्ह करा आणि 2 मिनिटं स्तब्ध उभे राहा. ओम शांती. चला. आणि जे अंपायर निर्णय देतील सर्वांना मान्य करायचे, कोणी आर्ग्युमेंट करू नये ही सर्व खेळाडूंकडून अपेक्षा आहे. आणि प्रत्येक टीमला अपेक्षा आहे की 15 मिनिटाच्या वरती कोणी घेऊ नये. 15 मिनिटांच्या वरती घेतली तर ओव्हर पुढचे कमी करण्यात येतील. हॅलो. चला वाडाबाई संघ फटाफट
टाइमपास करायचा ना आपल्याला. 20 टीम खेळवायच्या आहेत पूर्ण दिवसामध्ये. आपल्याला 17, 19, 20 मॅच आहेत आपल्या. आणि पंचांनी जो निर्णय दिला सर्वांना मान्य करावे लागेल. कोणी आर्ग्युमेंट करू नका प्लीज. आणि बॉलिंग स्टाईल स्टँडिंग असेल. स्टेप कोणाला अलाउड नसेल. साइडम डायरेक्ट नो दिला जाईल. जो निर्णय देईल कमरेच्या वरती हात गेला तर पंच डायरेक्ट नो देतील. कोणी त्यानंतर आर्ग्युमेंट करायचा नाही की मला का दिला याला का देत नाही. जे पंच आहेत ते दोन्ही साईडनी फेअर असतील हे सर्वांनी अपेक्षा करावी आणि आपला खेळ आज दाखवावा. चला सांगतो की नाव पहिलाच कमी आलाय कॉमेंटेटर. 4 ओव्हरचे सामने 4 फ्रेश गोलंदाज आणि या स्पर्धेमध्ये चेसिंग कंपल्सरी राहील. जे रूल्स रेग्युलेशन असतील ते तुम्हाला समजतीलच. हॅलो हॅलो. कुठे गेला मयूर? हा मला पण तेच बोलला. हॅलो. आपण इथे टाइम पण लावणार आहे. 15 मिनिटात एक फर्स्ट इनिंग चालू झाली पाहिजे. आपली संपली पाहिजे 15 मिनिटामध्ये. आणि प्लीज सर्वांनी टायमावर खेळायचं. कोणी हे करायचं नाही आहे. अक्षय आणि स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला राहुल पारकर. हॅलो. पहिला चेंडू घेऊन आशुतोष. आणि पहिला चेंडूवर सिंगल अशी धाव. अक्षय गायकवाड एक लेजंड प्लेयर आहेत. हे पण बरेच वर्ष झाले दिवा डोंबिवली या परिसरात खेळत असतात. राहुल पारकर. दुसरा चेंडू घेऊन आशुतोष. अशू. एक चेंडू एक धावा. आणि कोणी जास्त टाइम घेऊ नका. 15 मिनिटात आपली इनिंग संपली पाहिजे. दुसरा चेंडू घेऊन. आणि हे या टुर्नामेंटची पहिलाच चौकार आहे या टुर्नामेंटमध्ये. 2 चेंडू 5 धावा राहुलच्या बॅटीतून. आणि या सीझनचा पण प्रत्येक बॉलला मीटिंग घेऊ नका. तिसरा चेंडू 3 चेंडू 6 धावा. डॉट चेंडू 4 चेंडू 6 धावा. अक्षय गायकवाड स्ट्राईकला. आणि साइडम ॲक्शन नो. आणि नोला 4 टोटल 5 रन. आणि अक्षय दिलेला आहे बॉलरला.
आणि नो पण आहे पूर्ण साईडम 90 डिग्री. आणि आपले मयूर भोईर पण आलेले आहेत. आणि कीपरकडून मिसफील्ड आणि डॉट चेंडू होता तिकडे, एक धावा. वाईट चेंडू होता सॉरी, आणि सिंगल एक. वाईट +1. 4 चेंडू 13 धावा. आणि आता आशू एक्स्ट्रा टाकतायत. चार चेंडू 13 धावा. आणि अजून एक राहुल पारकरचा सुंदर असा फटका आणि त्यात एक सिंगल धाव. फिल्डिंग उत्कृष्ट फिल्डिंग असं वाडा बॉईज दाखवताना डेलीचे प्रॅक्टिस करतात. आणि आपले मित्र मयूर भोईर. तू चालू कर, थोडीशी साथ दिली आम्ही, थोडीशी एकदम. हॅलो. धन्यवाद सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहत आहोत स्वर्गीय सुरेंद्र गट्ट्या लोखंडे श्रद्धांजली चषक. आज आपण बाक्षावरती ही स्पर्धा आपण खेळत आहोत, पण या मैदानावरती अनेक सारे विक्रम आणि या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नवापाडा क्रिकेट संघ असू दे किंवा शहरी संघ असू देत, अंडरम क्रिकेटमध्ये असू देत, आपल्या नावाची छाप सोडली आहे. बाक्षा मैदान म्हटलं तर 360 प्लेयर म्हणून एक नाव डोळ्यासमोर नेहमी येतं, ते म्हणजेच सुरेंद्र लोखंडे. आज अकस्मितरित्या त्यांचं निधन झालं आणि त्यांच्याच आठवणीनं उजळणी देणारी ही स्पर्धा आपल्याला त्यांच्या मित्रपरिवारांनी ही भेटीस आणली आहे. दिवा डोंबिवलीच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली जाते आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थोडीसं उशिरा आल्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. मॅचला वळूयात, मॅचच्या दिशेने वळूयात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 15. 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे, गणराजचा वापर केलाय. 16 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. राऊंड विकेटने गणराज चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. राहुल बघूया कशा प्रकारे खेळ करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नेम धरला होता, पण बॅकिंगसाठी खेळाडू तोपर्यंत आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. धावसंख्या धावफलकावरती 17. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या भागाला लागतोय चेंडू. मैदानाच्या बाहेर जाईल चेंडू आणि मैदानाच्या बाहेर फलंदाजाला देखील जावं लागेल. पवेलियनचा रस्ता मोकळा. पहिला धक्का लागलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. नुकताच मिळालेली विकेट आत्मविश्वास वाढवून जाईल गोलंदाज गणराजचा. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय अक्षय गुरव. तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय गुरव येतो. श्री 11 संघ बॅटिंग करतोय आणि श्री 11 संघ खेळत असताना अक्षय गुरव वरती जबाबदारी असते ती मात्र गोलंदाजीची. आज तिसऱ्या क्रमांकावरती प्रमोट केलं, प्रमोशन झालंय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अजून एक बॅटर आउट. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा होत्या, पण त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी गणराजची निवड केली. अक्षय गायकवाडची विकेट आणि त्या मागोमाग आता अक्षय गुरव देखील विकेट फेकतोय. दोन्ही अक्षयच्या खेळीचा अंत झालाय आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय संकेत भगत. संघ अडचणीत सापडला. इथून डाव सावरायचा आहे. पहिलं सत्र आहे, पहिली मॅच आहे आणि या पहिल्याच मॅचमध्ये जर आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये आणायचं आहे, परिस्थिती बिघडली आहे आणि स्थिती चांगली करायची असेल तर या दोन बॅटर्सना इथून मात्र चांगला धावा करावे लागतील, पार्टनरशिप बनवावे लागेल. सुरुवात दमदार झाली होती पण कुठेतरी कमबॅक केलंय.
गोलंदाज गणराजने. 15 मिनिटाचा टाइम आहे. किती झाला मिनिट? 18. स्टॉप करत राहा, ओव्हर झाली. 8 मिनिटं. थांबून स्लाइस करण्याचा प्रयत्न. अखेरच्या क्षणाला इरादा बदलला, फक्त जेंटल टच, स्मार्ट क्रिकेट. आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 धावा. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक वरती राहुल जसा स्ट्राईक पासून दूर गेला तसं मात्र 2 विकेट लगातार आले. आता राहुल वरती देखील जबाबदारी वाढली आहे, कारण की त्याने देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला 2 विकेट पाहिल्यात. गणराज चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे ही विकेट आहे, या विकेटवरती गोलंदाजाला थोडासा बाउन्स मिळतोय. तर यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच अद्वैत रॉकर्स विपक्ष खल्लास 3-2-1-4. या 2 संघांमध्ये ही मॅच असेल. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. सध्या चालू असलेला पहिला सामना आपण पाहतोय वाडा बॉईज विपक्ष श्री 11. 4 षटकांची मॅच. आतापर्यंत 20 धावा बनवल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती मनीष कुठारीचा वापर केला. स्ट्राईकवरती राहुलच्या बॅटमधून एक चौकार देखील आपण पाहिलाय. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 20. त्याला साथ देण्यासाठी संकेत भगत मैदानामध्ये आलाय. 2 विकेटचं पतन झालंय. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात. इथून मात्र कमबॅक करावा लागेल श्री 11 टीमला. पहिला बॉल सरळ सोडून दिला. डावी स्टिक सोडून जाणारा बॉल. अंपायरचा सिग्नल वाईट. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती 21-21. गोलंदाज मनीष तयार. राऊंड विकेटने चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करतोय. आता मात्र लाईन पुन्हा एकदा चेक करावी लागेल. वारंवार 2 चेंडू इथे मात्र अनधिकृत पद्धतीने फेकलेत गोलंदाज मनीषने. पुन्हा एकदा सिग्नल आपण पाहतोय अंपायरचा येते तो म्हणजेच व्हाईट बॉल. गोलंदाजाला रिदम मिळणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो मनीष, या मैदानावरती खूप क्रिकेट खेळलाय आणि या मैदानावरती क्रिकेट खेळत असताना प्रत्येकाला माहिती आहे की एक्स्ट्रा रन किती महागात पडू शकतात दुसऱ्या सत्रामध्ये. त्यामुळे चुका दुरुस्त कराव्या लागतील. स्ट्राईकवरती राहुल. आघाडीला आलेला फलंदाज श्री 11 संघाचा. इथे मात्र स्ट्रेट बॅटने 3 वाईड नंतर आता मात्र रिदम मिळाला तो देखील बॅटरला. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 27-27. या धावांची गरज आहे, कारण की विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी श्री 11 संघ अडचणीत सापडला होता. डाव सावरायचा होता. राहुल पारकरने डाव सावरण्याचा विचार केलाय. आपले खांदे आपले इरादे मजबूत केलेत आणि त्यानंतर श्री 11 संघाला सावरतोय. आता इथून मात्र संकेतला देखील डाव सावरावा लागेल. पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. अंतिम काहीशे चेंडू शिल्लक आहेत आणि अंतिम काही चेंडू शिल्लक असताना एक संकेतला देखील एक फिनिशिंग टच, एक फिनिशिंग नॉक इथे मात्र खेळणं गरजेचं आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. राऊंड विकेटने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. रिकामी क्षेत्र आणि रिकामी जागा भरून काढली आहे संकेतने. चौकाराचा शोध सुरू होता आणि शोध कंप्लीट देखील झालाय. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. 1 धाव इथून मात्र मिळेल. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. अंडरम क्रिकेटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लिमिटेड ओव्हर्स मध्ये अनलिमिटेड ड्रामा. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. मनीषच्या अगेन्स्ट स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात, कारण की पाहिलं सुरुवातीला मनीषला तो रिदम मिळाला नाहीये.
त्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गोलंदाज निवडला श्री 11 संघाने मनीषवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. 34 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट पुन्हा एकदा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. स्विच हिट, टायमिंग प्रॉपर, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. संकेतच्या खेळीचा अंत होतोय. चांगला चेंडू, चांगला बॉल, चांगली आर्म स्पीड आणि संकेत भगतचं डिपार्चर. विकेट मिळाली आहे. 34 धावा धावफलकावरती. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. 34 धावा धावफलकावरती. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. तर मी विनंती करतो या पुढील मॅचच्या कर्णधारांना. कल्लास 3-2-1-4 आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजेच अद्वैत रॉकर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. पहिल्या सत्रातील 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज अक्षयची निवड केली आहे. स्ट्राइक वरती आघाडीला आलेला फलंदाज राहुल. पाडल स्वीपचा लाजवाब देखणा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. धाव मिळत 4. शेवटच्या ओव्हर मध्ये शेवट गोड करण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती 38. आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिट करण्याचा दबाव बॅटरवरती आणि त्याचाच प्रभाव पडलाय राहुलवरती. विकेटचं पतन. दुसरा धक्का लागलाय. चौकाराचा क्विक रिप्लाय दिलाय वाडा बॉयजच्या गोलंदाज अक्षयने. 38 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात दर्जेदार झाली होती. असं वाटत होतं की पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर श्री 11 संघ 4 ओव्हर मध्ये ऍटलिस्ट 50+ धावा पार करतील की काय. पण अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा धावफलकावरती 38. स्ट्राइक वरती लक्ष्मण. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र त्याने एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 39. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि धावा धावफलकावरती 39. स्ट्राइक वरती अभिषेक. बघूयात येणाऱ्या 3 चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळ करतो श्री 11 संघ. स्वीप करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचं क्षेत्र रिकामी. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातो अलॉंग दी कार्पेट. धाव मिळतात त्या म्हणजे 4. या चौकाराची गरज होती. अंतिम क्षणांमध्ये अंतिम ओव्हर्स मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि तो धावांचा ग्राफ कुठेतरी पडत होता. तोच आता मात्र उंचावण्याचा प्रयत्न करतो बॅटर. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन अजून एक जबरदस्त फटका. सलगचा दुसरा चौकार. क्या बात है. अभिषेकच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. प्रेशर रिलीज झालंय. पुन्हा एकदा वाडा बॉयज वरती आता प्रेशर डायव्हर्ट झालंय. पहिलंच सत्र. पहिल्याच सत्रामध्ये दोन्ही बाजूला सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतो. अंडरम क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे या दोन्ही टीम्सला आणि या मैदानाचा देखील. या मैदानावरती खेळत असताना आता मात्र त्यांना ठाऊक आहे एक चांगलं टार्गेट दिशेने श्री 11 संघ रवाना होतोय. आता मात्र कमबॅक. 2 चौकारांचं उत्तर अगदी फलंदाजाला शांत ठेवून दिलंय. थँक्यू डीजे. षटक कंप्लीट झालंय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 चौकार आणि अंतिम चेंडू डॉट आला. षटक कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 47 आणि लक्ष असेल ते म्हणजे 48 धावेंचं. 48चं टार्गेट आहे.
पहिलीच मॅच मैदानामध्ये रंगली आहे. श्री 11 विपक्ष वाडा बॉईज. पहिल्या सत्रामध्ये श्री 11 संघाने 47 धावा उभ्या केल्यात आणि 48 धावेंचं डोंगर इथे मात्र पोखरायचंय ते म्हणजेच वाडा बॉईज संघाला. त्याआधी आपण करणार आहोत टॉस. आपल्या व्यासपीठावरती आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे चषक आपण पाहत आहोत आणि त्यांनाच आपण श्रद्धांजली अर्पित करत आहोत. पण मंचावरती त्यांचेच साथीदार नेहमी नवापाडा क्रिकेट संघ आपण पाहिला तर त्यांच्या सलामीला त्यांच्या जोडीला आपण खेळताना पाहत आलोय ते म्हणजेच मनोज जोशी अर्थातच पिंट्या जोशी, सुरेंद्र दादांचे अगदी जवळचे मित्र आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण दुसरा मॅचचा टॉस देखील करत आहोत. नवापाडा संघाची A1 जोडी आहे आणि आज नक्कीच मनोज दादांना देखील थोडीशी डोळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या देखील दुःख आहे की त्यांचा जवळचा साथीदार आज त्यांनी गमावलाय. टॉस इथे मात्र झाला. टॉस जिंकला तो म्हणजेच टीम खल्लास 3214 संघाने. अठ्ठेचाळीस धावा इथून मात्र करायच्या. 24 चेंडूंमध्ये 48 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट करणं गरजेचं आहे, कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे आणि या कॅल्क्युलेशन करत असताना कोणत्या गोलंदाजांवरती अटॅक करायचा आहे. 24 चेंडू मर्यादित षटक आहेत आणि या मर्यादित षटकांमध्ये गोलंदाज निवडणं फार गरजेचं आहे. कधी आपल्याला अटॅक करायचा, कधी आपल्याला कोणत्या गोलंदाजावरती सन्मान द्यायचा आहे. कारण की श्री 11 संघाकडे देखील तितके चांगले गोलंदाज आहेत, चांगले धुरंदर आहेत. पण समोर देखील वाडा बॉईजचे रणधुरंदर मैदानामध्ये उतरतात. वाडा बॉईज संघाची रन मशीन आपल्याला पाहायला मिळते. सचिन स्ट्रायकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गणराज. आघाडीची जोडी ओपनिंग पेअर मैदानामध्ये सज्ज झाली आहे 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी. एक टार्गेट त्यांच्या समोर, एक त्यांच्या समोर विजन आहे आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करायचा आहे तर या 48 धावा कंप्लीट कराव्या लागतील वाडा बॉईज टीमला. पण 48 धावा रोखण्यासाठी श्री 11 संघाने देखील पहिल्या षटकामध्ये गोलंदाज साहिलचा वापर केलाय. दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. ऑन द विकेट पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन आहे. नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो. अंपायर इंटरेस्टेड आहेत का? बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग झाली आहे का? पहिल्याच बॉल वरती रिस्क घेतली आणि एक धाव कंप्लीट देखील झाली आहे. फटका जबरदस्त. चेंडू जसा कलेक्ट केला राहुलने लगेचच नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फेकला. पहिल्या बॉलवरती सिंगल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. एकच धाव इथून मात्र मिळेल. 2 चेंडू आतापर्यंत या सत्रातील आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही चेंडू राहुलच्या दिशेने आलेत. राहुल थोडासा बिझी राहिलाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. इथे मात्र पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. डायव्हिंग एफर्टला नंबर 100 पण बॅटरच्या खात्यामध्ये धावा जातील 4 रनाने वाडा बॉईज संघाचं स्कोरबोर्ड हलतंय, बहरतंय, फुलतंय आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. चांगला स्ट्रोक पण चांगला प्रयत्न राहुलचा. राहुल बिझी राहिलाय. पहिलं सत्र असू द्या, दुसरं सत्र असू द्यात, दोन्ही सत्रामध्ये जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 7. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं फलंदाजाने. बॉलरला चेंडू शरीरापासून दूर फेकला. पंचाने पाहिलं, अधोरेखित केलं आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचलाय तो म्हणजे धावा धावफलकावरती 8. पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळतील. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू. सुरुवात चांगली केली होती साहिलने पण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा कनेक्शन झालंय का हा प्रश्न विचारलाय पण पंचांनी पाहिलंय लाईन चुकीची आहे आणि चुकीच्या लाईनची शिक्षा देखील दिली आहे पंचांनी लगेचच. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती वाडा बॉईज संघाच्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचल्यात. 10 धावा धावफलकावरती.
इथे मात्र फसवा चेंडू, टप्पा पडला, राईज अँड सरप्राईज. हळुवार पद्धतीने फेकलेला हा बॉल. थोडा सुटकेचा श्वास घेतला साहिलने, कारण की बॅक टू बॅक 3 वाईड बॉल आल्यानंतर दबाव होता गोलंदाजावरती. तो दबाव कुठेतरी बाजूला सारायचा होता आणि हळुवारपणे फेकलेला हा बॉल त्यानंतर हलकासा कट होतोय आणि तो गणराजला बीट करण्यासाठी पुरेसा होता. धावसंख्या धावफलकावरती 10. पहिल्या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा सरसावत स्वीप करण्याचा प्रयत्न. आधुनिकता वाढली आहे, आविष्कारी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि या पहिल्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वाडा बॉईज संघाची पाठलाग करत असताना 48 धावांचा 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. आपण जर पाहिलं तर श्री 11 संघाने देखील पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केलं होतं वाडा बॉईज संघाने. आता देखील 11 धावा खर्च केल्यात, पण चेस करत असताना प्रत्येक धाव महत्वाची आहे. दबाव दोन्ही बाजूला. इथून मात्र कोणता गोलंदाज निवडला जाईल, अगदी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली आहे श्री 11 संघाने आणि लगेचच गोलंदाजीची कमान, गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आणलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजचा वापर केला. स्ट्राईकवरती गणराज इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळतोय. पुढे सरसावत पॅडल स्वीपचा प्रयत्न. टायमिंग पहा गणराजकडे किती आहे. 11 धावा धावफलकावरती. इथे मात्र अखेरच्या क्षणाला शॉटमध्ये बदल केला. मंचा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, पण पाहिलं चेंडू आपल्या झोनमध्ये नाहीये, आपल्या स्लॉटमध्ये नाहीये. लगेचच हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईक रोटेट करणं देखील तितकंच गरजेचं आहे. स्कोरबोर्ड चालतं ठेवणं गरजेचं आहे. बिझी क्रिकेट आणि चांगलं कोऑर्डिनेशन दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र स्ट्राईकवरती सचिन. इथे मात्र क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल केली आहे. या सत्रामधील दुसरा चेंडू फेस करत होता सचिन आणि सरळ दुसऱ्या चेंडूवरती माघारी पाठवलाय. पवेलियनचा रस्ता मोकळा केलाय राजने थोडंसं या बॉलवरती मास दाखवलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का लागलाय. धावसंख्या धावफलकावरती 12 वरती पहिला धक्का. स्ट्राईकवरती सचिन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मनीष. इथे मात्र मनीषने आल्या गोलंदाजाला पनिश करण्याचा प्रयत्न जर केला. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. शॉर्ट मिड ऑफला खेळाडू तैनात आहेत. बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू फील्ड केला जातो. तोपर्यंत एका धावेचा अवधी आणि एक धाव इथून मात्र मिळेल देखील. धावसंख्या धावफलकावरती 13. स्ट्राईकवरती गणराज. पुन्हा एकदा इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अखेरच्या क्षणाला कोणतीही छिडकानी केली नाहीये. अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. वारंवार स्टान्स बदलतोय. स्टान्समध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. मी मगाशीच सांगितलं, आधुनिकता वाढली आहे क्रिकेटमध्ये. आता मात्र आविष्कारी स्ट्रोक पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न पंचांनी पाहिलं आणि या चेंडूवरती, या इल्लीगल बॉलवरती लगेचच पंचांनी गोलंदाजाला नोटीस दिली आहे. हा नो बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या मार्कवरती सज्ज होतोय. इथे मात्र पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडासा निराश होतो. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये, कारण की कव्हर पॉइंटमध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये जी गॅप होती ती भेदण्याचा प्रयत्न होता आणि फुलटॉस बॉल देखील होता. त्या बॉलवरती पोहोचला देखील होता, पण धाव मिळते ती फक्त एकच. त्यामुळे थोडंसं निराश गणराज. आता मात्र स्ट्राईकवरती मनीष. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 16. 48 धावांचा पाठलाग करतो वाडा बॉईज संघ. इथे मात्र हळुवार पद्धतीने टाकलेला बॉल डावी स्टिक सोडून जाणारा. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. इथे मात्र जबरदस्त फटका. शॉटला बनवला
आपल्या स्लॉट मध्ये आणला या चेंडूला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. मनीषने गोलंदाजाला आता केलंय पनिश. ज्या प्रयत्नाने ज्या इराद्याने मैदानामध्ये उतरला, चांगला आत्मविश्वास, आणि तो आत्मविश्वासच आपल्याला पाहायला मिळतो या फटक्यामध्ये. राऊंड द विकेट, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि काय घडलंय? अगदी सहज सोपा रनआउट करण्याची कदाचित संधी होती, आणि संकेत भगतकडे दिवसातूनही 10 वेळा संधी आली तर 9 वेळा तो डायरेक्ट हिट करेल. एकदा नाही झालाय, आणि कदाचित ती पहिलीच वेळ अशी होती. सहज सोपा रनआउट, नशिबाची साथ, मागच्या बॉलवरती आलेला चौकार, तो वाढलेला आत्मविश्वास आणि तो कॉन्फिडन्स, आणि त्यासोबत ही नशिबाची साथ मिळाल्यानंतर मनीषला आता मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली आहे नव्याने उभं करायची. या संघाला पडलेला डाव सावरायची. सध्या तरी फेवरेट्स आहेत या मॅच मध्ये वाडा बॉयज संघ, पण या फेवरेट संघासमोर फेवरेट खेळ करतील का श्री 11 संघ? परिवर्तन होईल का? 21 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावांची गरज. 12 मध्ये 27 करायच्यात, धावा रोखायच्यात, तर श्री 11 संघाचा एक मात्र गोलंदाज या क्षणाला उपयुक्त ठरू शकतो, आणि त्याचाच वापर केलाय. श्री 11 संघाचं अस्त्र शस्त्र बाहेर काढलंय. अक्षय गुरवचा वापर तिसऱ्या षटकामध्ये. पहिला बॉल, एक धावी तो मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22. अक्षय गुरव वेग प्रचंड आहे. आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू तैनात केला, तो फलंदाजाच्या शॉटसाठी नाही आहे, तो गोलंदाज अक्षय गुरवच्या धावा रोखण्यासाठी आहे, कारण की वेग इतका प्रचंड आहे, कधी कधी संधी मिळत नाही कीपरला. धावसंख्या धावफलकावरती 22. इथे मात्र प्रचंड वेगाने फेकलेला बॉल पूर्णपणे फलंदाजाला बीट करतो. डोळ्याची पापणी लवेपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. संकेत देखील थोडासा फंबल करतो. चेंडू कलेक्ट करण्यामध्ये वेग इतका. धावसंख्या धावफलकावरती 22. पुन्हा एकदा अक्षय तयार. स्ट्रायकिंग एंडवरती मनीष. ओ, फास्टर बॉलर समोर फिअरलेस अप्रोच दाखवण्याचा प्रयत्न तर केला. खेळाडू तिथे मात्र तैनात. एका मध्ये चेंडू पकडला, नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो येतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 23. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. स्ट्राईक वरती गणराज. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, नो बॉल. खल्लास 3-2-1-4 संघ आपला डिसिजन देखील आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. 24 धावा धावफलकावरती. अक्षय तयार. स्ट्राईक वरती गणराज. पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. फलंदाजाने केलेला हा आविष्कार गोलंदाजाला काय मात्र स्वीकार नाहीये. त्याने मात्र लगेचच लाईन मध्ये थोडंसं चेंज केलंय आणि व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी तर आहे, पण दोन पंच चर्चा करतायत एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झालाय. एक धाव तर इथून अच्छा सॉफ्ट सिग्नल. इथे मात्र अंपायरचा फेअर डिलिव्हरी आहे, पण तरी देखील आपल्याकडे संधी आहे तर आपण चेक करतो. एक धाव तर मिळाली आहे, पण एक बॉल देखील कंप्लीट झालाय. जर हा नो बॉल असेल तर कुठेतरी वाडा बॉयज संघाला थोडासा सुटकेचा श्वास घेता येईल, कारण की एक्स्ट्रा रन देखील मिळेल आणि एक बॉल देखील मायनस होईल. आपण पाहतोय फटका खेळण्यासाठी पुढे सरसावले होते. इथे मात्र नो बॉलचा सिग्नल आला. अर्थातच या चेंडूवरती 2 धावा मिळतील आणि हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल अक्षय गुरवला.
धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज अक्षय तयार. स्ट्रायकिंग एंड वरती मनीष. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. वेगवान फेकलेला हा चेंडू. डॉट बॉल. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक वरती मनीष. फुल टॉस बॉल. व्यवस्थित टाइम झालं नाहीये. जिथे मात्र खेळाडू आहे तिथेच हा स्ट्रोक खेळला जातो. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27. एका चौकाराची नितांत गरज आहे. थोडीशी धावांची भूक वाढली आता मात्र वाडा बॉयज संघाच्या माध्यमातून विचार केला तर. ब्लॉक होलचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. उत्तर नाहीये या बॉलचं. गणराज भोईरकडे येतो डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 27. आता मात्र येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. समीकरण थोडंसं कठीण झालंय. त्याचं प्रमुख कारण आहे पहिल्या सत्रामध्ये अंतिम षटकामध्ये जे चौकार आले अभिषेकच्या बॅटमधून धावाला तिथे मात्र कलाटणी मिळाली आणि श्री 11 संघाच्या चांगल्या धावा सेट झाल्या आणि त्यानंतर तोच दबाव कुठेतरी वाडा बॉयज संघावरती आपल्याला पाहायला मिळतो. पण अजूनही मॅच कुठे गेली नाहीये. 6 चेंडू 21 धावा. जर या सिच्युएशन मध्ये मॅच आहे तर वाडा बॉयज संघ एक्सपेक्ट करतील की गणराज आणि मनीष स्ट्राईक वरती असावेत. इथे मात्र पहिला बॉल मनीषच्या रेंज मध्ये येत नाहीये. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 28. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती गणराज भोईर. स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळाडू मात्र तैनात आहे. येतोय डॉट बॉल. आता समीकरण थोडं कठीण झालंय. सुरुवातीला मी म्हणालो होतो की वाडा बॉयज फेवरेट्स दिसत आहेत पण फेवरेट समोर श्री 11 संघाने फेवरेट खेळ केलाय आणि पुन्हा एकदा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. अजून एक डॉट बॉल. आता मात्र समीकरण फार कठीण झालंय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज. चेपा उडवून खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शेवट गोड करण्याचा प्रयत्न. चेस सुरू आहे. चेंडू पकडला इथे मात्र. इथे मात्र स्ट्रेट बॅटने लाजवाब स्ट्रोक. शेवट गोड केलाय पण पराभवाची धूल चाखावी लागेल वाडा बॉयज संघाला कारण की अप्रतिम खेळ दर्जेदार खेळ श्री 11 संघाचा लागला आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये पहिला सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच टीम श्री 11 संघाने आणि दोन्ही टीम्स आपण हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर पडायचंय.